हा एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाणाने पहिला दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार आपल्या समोर श्रीकांत दळवी. अभिनंदन, फार चांगल्या पद्धतीने मॅचला फिनिश केलं आणि आता लगेचच आपण वळूयात या पुढच्या मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. पण थोडीशी घाई करायची. कोणी सी विरोधात नारेन. सन्माननीय गणेश दळवी दादांच्या शुभ हस्ते गुरवली या संघाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि त्यानंतर आता वेध लागले त्या दुसऱ्या लढतीकडे. अगदी डीजे मास्टर यांचे कौतुक व्हायला हवं. अगदी हलवार पद्धतीने त्यांचा आवाज तापलाय. त्यांचं मनस्वी आभार. परंतु यापुढील सामना पाहायला मिळेल कोणीसी विरोधात नारेन आणि ते समालोचन कक्षामध्ये होईल काहीसा फेरबदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते जॉईन होतील. समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर नाव आमचे परम मित्र को कॉमेंटेटर के अर्थातच करंजी काळन सर हे दोटणे. अगदी गाड्या आपण या मैदानातून फेरफटका मारत असताना अगदी हलवार पद्धतीने त्या गाड्या आपण प्रवास करायचा, कारण काहीसा धुळीचं साम्राज्य इथे प्रस्थापित झाले. सर्व गाड्या मालकांना विनंती आहे आपल्या गाड्या व्यवस्थित आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करायच्या आहेत. प्रतिष्ठान आणि जय बोले क्रिकेट संघ मात्रेपाडा आयोजित आमदार चषक 2025 या पहिल्या पर्वामध्ये पहिल्या रजनीचा दुसरा सामना नारेन विरुद्ध खोणीसे. व्हेरी फास्ट बॉल प्रचंड वेगाने आला थेट या स्टँडवरती आणि पहिला झटका बसतोय. संदेश साळुंके शून्यावरती बाद. मात्रेपाड्याचा नावाने नावाजलेला ठाणे जिल्ह्याने नाव गाजते. मात्रेपाडा या संघाचा रायगड ठाण्याने नाव गाजते. मात्रेपाडा या संघाचा. आदरणीय कैलासजी म्हात्रे साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती, मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती. सुरू झालंय मात्रेपाडाचा आमदार चषक. पहिलं पर्व, पहिली रजनी. रोहित ठोंबरे मागच्या मॅच मध्ये आय थिंक 3 षटकार मार पारितोषिक होतं त्याच्यासाठी. हे आपण ते घेऊन जा. वेगाने बॉल पडल्याबरोबर गेला विकेट किपर कडे. तर इथे विकेट प्रत्येकी विकेटसाठी ते बक्षीस विकी मानेसाठी प्रस्तुत पाटील मांगरुल यांच्या माध्यमातून 2000, वैभव पाटील मांगरुल यांच्या माध्यमातून 1000, जितू मात्रे खरड यांच्या माध्यमातून 1000 आणि त्यात तनिष हजारी नारे यांच्या माध्यमातून 1000. पाणी पाणी घेऊन जा प्लीज. फार वेगानं ते आय थिंक सेल्फ फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडायचा होता, टक्कर झालेली आहे. दानशूर दाते कैलास दादा म्हात्रे यांच्या हस्ते इथे रोहितचा इथे सत्कार समारंभ इथे संपन्न केला जाईल. अगदी हिटमॅन पारी सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये रोहित ठोंबरेच्या माध्यमातून पाहिली. एक
दमदार खेळ राहिला होता, परंतु अंतिम टप्प्यामध्ये काहीसा निसटता पराभव आपण त्यांना सहन करावा लागला. परंतु या खेळाडूचा आदतिथ्य सत्कार सोहळा कैलास दादांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जातो. अगदी बक्षिसांची खैरात आहे विकी मानेसाठी. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आणि अभिमन्यू मात्र यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारांसाठी पहिल्याच ओव्हरमध्ये जो आपण कॅश प्राइज पाहिला तो 1000 रुपयाचा धनादेश इथे रोहित ठोंबरे खोणी संघाचा हा हरवणारी खेळाडू त्याला इथे दिला जातो. 1000 रुपयाचा हा धनादेश. परंतु विकी मानेसाठी हा कॅश प्राइज आहे. एकदा अनाउन्समेंट केली जाईल. प्रस्तुत पाटील मांगरू यांच्या माध्यमातून 2000, वैभव पाटील मांगरू यांच्या माध्यमातून 1000, जितू माते खर्डे यांच्या माध्यमातून 1000 आणि तनिष हजारी नारेन यांच्या माध्यमातून 1000. एकूण रोख रक्कम 5000. क्या बात आहे. 0-2 2 विकेट फार लवकर पडलेले आहेत. ईश्वर 11 ला पार्टनरशिपची गरज आहे. प्रचंड वेग ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅटचा चेहरा बंद केला. आर्यन ठोंबरे तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती आलाय. फार लवकर आपण बघितलं तर 2 विकेट पडलेले आहेत. पहिल्या 2 धावा आर्यनच्या बॅटमधून येत आहेत. ईश्वर 11 खोणी सी संघासाठी. इंटरेस्टिंग मॅच आहे आणि जी गोलंदाजी सध्या सुरू आहे जबरदस्त गोलंदाजी. विकी माने या गोलंदाजाला आपण पाहतोय. लेदर विकेट आहे आणि तिचा फायदा सध्या गोलंदाज उचलत असताना सरफराज शेख दुसऱ्या बाजूने उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याने बघितले की 2 विकेट ज्या पद्धतीने पडलेले आहेत. संदेश साळुंके शून्यावरती बाद झाला. त्यानंतर ठोंबरे विकी तो शून्यावरती बाद झालेला. 2 धावा आहेत. सध्याचा धावफलक खोणी सी संघाचा. टॉस गमावला आणि ते बॅटिंग करत असताना पुढच्या मॅच मध्ये खेळणारा देखील दोन्ही संघांना विनंती असेल सूचना असेल द्वारली आणि भाल टॉस साठी रिपोर्ट करायचा तुम्हाला. भन्नाट वेग चॉप करण्याचा प्रयत्न मात्र इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. फुल लेंथ आहे. मिड ऑनला फिल्डर पण एक धाव मिळेल इथे. थोडासा लेट झाला. फिल्डर बॉलवरती येणं एक या क्षणाला गरजेचं होतं पण ते थांबले. धाव पूर्ण झाली. एक ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेटचं नुकसान. ईश्वर 11 कोणी सीचं धाव फलक फक्त आहेत त्या 3 धावा. उद्योगपती कैलास दादा मात्र यांचा इथे यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जाईल. दादा विनंती करतो स्वागत कक्षामध्ये यायचंय. सन्माननीय आमचे राय आयोजक किरण दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय कैलाशवर माद्रे उद्योगपती यांचा हा यथोचित मान सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. अतिथी देवभाव पाहुण्यांचा पाहुणचार अखंड हिंदुस्थानाचं अखंड महाराष्ट्राची परंपरेचं जतन या ट्रॉफीच्या माध्यमातून इथे संपन्न केलं जातो. ओटी कॉम्बॉक्स दरम्यान गोल्डन मॅन उद्योगपती किशोरजी जाधव साहेब द्वारली यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नाव आहे 3 विकेट पडले. 2 सेकंड ओव्हरला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आलाय सोमनाथ. फुल लेंथ ऑन साइडला टर्न केला. गॅप मध्ये बॉल चालला लॉंग लेगला पण चेस मोठे फिल्डर साठी पोहोचला. फिल्डर स्टॉप केलं. बॉलला उचलून थ्रो केला जाईल. धावा मिळत असताना 2 धावांचा सहाय्यानं धावसंख्या सध्याची आपण बघितली ईश्वर 11 खोणी सी ची तर त्या सध्या 5 धावा आहेत. सरफराज शेखला आपण पाहतोय पण तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पहिल्या ओव्हर मध्ये देखील एकही चेंडूवरती त्याला सामना करता आला नाही. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला लॉफ्ट केला. बॉलर्स बॅक. लॉंग ऑनला फिल्डर येतात फार वेगाने. चांगल्या पद्धतीने शेवटच्या क्षणाला त्यांनी बॉलला कव्हर केलं. थोडेसे ऑकवर्ड पोझिशनला आले होते जेव्हा बॉलला ते कव्हर करत होते.
सिंगल मिळती आणि सिंगलच्या साहाय्यानं प्रथमतः सरफराज शेख आलाय स्ट्रायकिंग एंडला. बॅटिंग ऑर्डर मधला इम्पॉर्टंट बॅट्समन आहे, ज्याला जास्तीत जास्त आता स्ट्राईक मिळाली पाहिजे. पण या मॅच मध्ये त्याची सुरुवात कशी असेल हे देखील महत्वपूर्ण आहे, बिकॉज दोन फलंदाज शून्यावरती बाद झालेले आहेत आणि या विकेटने या खेळपट्टीने सांगून दिलंय की ती फायर नाही, वाईल्ड फायर आहे. जो वेग गोलंदाजाचा आपण बघितला विकी मानेचा पहिल्या ओव्हरमध्ये, फुल लेंथ ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलेला, मिड ऑनला चेस करून बॉल लॉंग ऑनला स्टॉप केलाय. सेकंडचा कॉल, स्ट्रायकिंग एंडला खराब थ्रो. 2 धावा सहजरित्या इथे मिळत असताना आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. लास्ट इयर देखील तुम्हाला या मैदानावरती रजनी स्पर्धा पाहायला मिळाली मात्रेपाडा या संघाच्या द्वारे. यंदाही आपण ही स्पर्धा पाहतोय. कल्याण पूर्वेच्या विद्यमान आमदार, हॅट्रिक आमदार आदरणीय गणपत शेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड 4थ्या टर्म मध्ये सलग 20 वर्ष कल्याण पूर्वे विधानसभेवरती त्यांनी अधिराज्य गाजवलंय. हे गायकवाड दाम्पत्य. फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय, पहिला खरा बॉल आला या इनिंग मधला आणि आलाय षटकार. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू टीव्ही अंपायरला चेक करावं लागेल. फुल टॉस आलाय, पण हा फुल टॉस कुठे अटेम्प्ट करण्यात आलेला आहे हे सध्या साइड अँगलने स्क्रीनवरती प्रेक्षकांना स्पष्टपणे दिसते. आमचे प्रेक्षक टीव्ही अंपायर आहेत आणि प्रेक्षक देखील आता सध्या सांगतील की सध्या सरफराज शेखने कुठे अटेम्प्ट केलं या बॉलला आणि क्लिअर कट आपल्याला दिसतंय. इट इज फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो मोर रिव्ह्यू. टीम खोणी सी. धावसंख्या धावफलकावरती षटकारासोबत आपण पाहतोय 14. प्रिव्हियस बॉल्स ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने फुल टोस आणि थेट तो डीप स्क्वेअर लेगला सरफराज शेखचा पहिला दमदार षटकार. अटॅक करावा लागेल नारायणच्या विरुद्ध खोणी सी या 2 संघांना आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील खोणीचा संघ होता खोणी बी, त्यांना मात्र गुरवली पाडा ओहो यावेळेला गुडघा टेकवलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा प्रयत्न. थोडा नाराज आहे सरफराज, कदाचित रेंज मध्ये होता त्याचा बॉल पण चेंडू आणि बॅट संपर्क झाला नाही. शेवटचा एक बॉल या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथला आपण पाहतोय. सरफराज ऑन स्ट्राईक, सॉफ्ट हँडने समोर खेळला. एक्स्ट्रा ओव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे, पण या क्षणाला स्ट्राईक त्याला हवी आहे. स्ट्रायकिंग एंडला त्याचं असणं म्हणजे धावा जास्त वेगाने बनतील हाच प्रयत्न त्याने केला, आर्यनने केला. सरफराजकडे स्ट्राईक असेल. सिंगलच्या साह्यानं 2 षटकांचा खेळ संपन्न. 15 धावा 2 विकेटचं नुकसान. नेक्स्ट मॅच द्वारली आणि भालगाव या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचे. त्यानंतर नागझरी त्यांच्या विरुद्ध आशय, त्यानंतर उसाटणे आणि त्यांच्या विरुद्ध पी सार्वे असे 10 संघ आजच्या या पहिल्या रजनीमध्ये खेळणार आहेत. तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेन आमदार चषक 2025 मध्ये. 15ला 2 सध्या आपण हे चित्र पाहत बरोबर 11 मिनिटांमध्ये तुम्ही 2 षटकं टाकलेली आहेत. साला खेळतोय आर्यन. सरफराजच्या बॅकमधून आलेल्या 9 धावा. 15ला सध्या ईश्वर 11 खोणी सी संघ आपण पाहतोय. बिहाइंड द विकेट काही चर्चा सुरू आहे, जिथे 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात नारायणचे आणि त्या चर्चेनंतर 3rd ओव्हरला देखील 3rd ओव्हरला देखील सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मयूर मात्रे 15. 15 धावा धावफलकावरती आहेत. 12 मिनिटं झालेले आहेत आता. 3 मिनिटं फक्त शिल्लक आहेत. नारायण टीम 2 षटकानंतर तुम्ही जास्त वेळ घेतलेला आहे, लक्षात असू द्या. प्रत्येक डावामध्ये 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं आहेत. रुनव 11 खोणी सी. रुनव 11 नारायण आणि त्यांच्या विरुद्ध ईश्वर 11 खोणी सी यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय. 3 मिनिटं शिल्लक आहेत 3rd ओव्हरसाठी. नारायणच्या कॅप्टन लक्षात घ्या. बॉल तयार. मयूर मात्रे. फुल टॉस आहे. बॅट फिरली हातामध्ये. मिस टायमिंग. संधी असेल सरफराजला. ओहो बटरफ्लाय कॅच.
गोलंदाजाने टिपलेला झेल सरफराज शेखची प्राइजलेस विकेट येते ऋण 11 नारेंसाठी. फलंदाज सरफराज शेख बाद. फटका खेळला बरोबर तो नाराज होता की त्याला माहित होता मिस टाइम आहे. मिड ऑफला लॉंग ऑफच्या फिल्डरचा प्रयत्न, त्यानंतर गोलंदाजाचे सेलिब्रेशन जेव्हा बटरफ्लाय कॅच त्याने कंप्लीट केली. टोटल स्कोरचा सध्या आपण विचार केला धावा धावफलकावरती 15. ओ खोलात आलाय. अनप्लेबल बॉल होता, पडल्याबरोबर थेट गेलेला आहे विकेट किपर कडे. थोडासा गेन कमी करणार दादा, मॉनिटरचा आवाज कमी कर, गेन राहिला तरी चालेल. मॉनिटरचा आवाज थोडासा. 15ला 3 सध्या. थँक्यू. 15ला सध्या आपण पाहतोय 3 विकेट. ओहो बॅट यावेळेला फिरली आहे पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. आर्यन सांगतोय, हर्ष सांगतोय, पण आता दोघांची चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावांची गरज आहे. ही विकेट मी अगोदरच सांगितलं की फायर नाही वाईल्ड फायर आहे, त्यामुळे 40चा स्कोर देखील सेकंड इनिंग मध्ये त्या धावा बनवत असताना फार संघर्ष करावा लागणार आहे. सध्या धावा आहेत 15. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज मयूर म्हात्रे समोर आला. ओव्हर पिच गॅप मध्ये बॉल चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येत आहेत. लॉंग ऑफचे चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय तोपर्यंत धावा पूर्ण झालेल्या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय 17. 17 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. प्रेक्षक मोठ्या संख्येने या म्हात्रेपाडा गावाचीच बाजूची गाव आहेत. खोणी असेल, बाजूलाच नारेन, त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक आजच्या या पहिल्या दिवसाच्या पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा ड्राइव्ह केला. ड्रायव्हिंग लेंथला बॉल आणि गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावा धावफलकावरती. त्या चौकार पुन्हा एकदा पहा. ऑफस्टंपचा बाहेर होता. फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळाला कव्हर्स मध्ये. शेवटचा एक बॉल बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर म्हात्रे. यावेळेला लेफ्ट केलं बॉलला हर्षने. ऑफस्टंपचा फार बाहेर. अंपायरचा इशारा येतोय तो वाईटच्या सायना. धावसंख्या 22 वरती. नारेंचे आदरणीय रविशेठ हजारी, आदरणीय यशवंतजी म्हात्रे, आदरणीय चिंतामणजी हजारी या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर द्या. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. शेवटचा एक बॉल या षटकातील 22 धाव्यात. ओहो यॉर्कर आला. हलकी अपील, मात्र इथे गोलंदाजाला माहित होतं की एज नसावी. 3 षटकांचा खेळ संपला. 3 विकेटचं नुकसान. धाव्यात ईश्वर 11 कोणी सीच्या 22-22. मध्ये 3 ओव्हर्स तुम्ही टाकलेले आहेत नारेन. सो आता शेवटच्या षटकासाठी देखील वेळ घेऊ नका. 22 धावा धावफलकावरती 3 विकेटचं नुकसान. माझ्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर सागर दादा म्हात्रे. प्रत्येकाची जबाबदारी आहे. संपूर्ण जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आणि संपूर्ण हे आमचे म्हात्रेपाडा ग्रामस्थ यांच्याद्वारे तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान आणि जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. लॉफ केलाय ऑन दी राईट्स. लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी
आलाय आर्यनचा बॅट मधून 6 रनचा मोठा षटकार. स्वराज्याचा षटकार आलाय. स्वागत केलंय समीरचं मोठ्या षटकाराने. आपण पाहतोय फलंदाज आर्यन ठोंबरेने अटॅक करावा लागेल. आर्यन एक प्रतिभा संपन्न असा यंगस्टर आहे. हर्षकडून ती अपेक्षा. हर्षच्या बॅटमधून देखील चौकार आलेला आहे. कोणीसीची बॅटिंग स्ट्रेंथ जरूर आहे, पण सध्या तरी मी म्हणेन की ज्या गोलंदाजाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली नारेनचा इम्प्रेसिव्ह बॉलिंग होती. मात्र आता शेवटला जी काही इम्पॅक्टफुल इनिंग येणार आहे त्यामुळे टार्गेट सेट होणार आहे. समोर खेळला पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल वाईड स्लॉंगला फिल्डर पोहोचला, पण त्याचा वाख्या बाहेर. आर्यनचा बॅटमधून 6 रन नंतर 4 रनचा आणखी एक चौकार. कोंढाण्याचा जो इतिहास या दोन्ही गाड्यांद्वारे आपण ऐकला. नरवीर तानाजी मालुसरे शिवरायांचे लहानपणीचे सवंगडी, शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठीचे लढले. मालुसरे घराणं त्या संपूर्ण कोंढाण्याचा आपल्याला स्वारीमध्ये कोंढाणा जेव्हा जिंकायचा होता, ऑन साइडला शफल क्रॉसहून हुक करायचं होतं. यावेळेला बॉल थेट निघून गेला विकेट किपरकडे. कोंढाणा किल्ल्यावरती जेव्हा स्वारी केली त्यावेळेला तानाजी मालुसरेंच्या रायबाचं लग्न होतं, पण जेव्हा शिवरायांनी खरं तर त्यांना सांगितलं तेव्हा स्वतः तानाजी मालुसरे यांनी म्हटलं होतं की आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. त्यांना खरं तर त्या कोंढाण्याच्या लढाईमध्ये वीरमरण देखील आलं. पण सध्या आर्यनची बॅटिंग इम्प्रेसिव्ह. आणखी एक दमदार चौकार. सध्याचा स्कोर आपण बघितला तर तो 36. पॅव्हिलियन मध्ये धावा मोजल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू असतात ते देखील मोजत असतात, पण बऱ्याच वेळेला ते कॉमेंट्री बॉक्सकडे इशारा करतात की तुम्ही धावा सांगा. ते आम्ही सांगणारच आहोत. (36) 36 धावा आहेत. 2 बॉल अजूनही बाकी. प्रोडक्टिव्ह ओव्हर. सध्या 14 धावा आलेल्या त्या ओव्हर मध्ये. एक डॉट बॉल आलाय, 2 चौकार आलेले. लॉफ केलाय. फिल्डर आहे पण बनेल प्रेक्षक. 1 more विकेट. आणखी एक मोठा फटका. दमदार षटकार. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे आर्यन ठोंबरेकडून. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार 20 धावा आलेल्या. आणि सध्याचं धावफलक ईश्वर 11 कोणी सीचं 42. बजरंग दलचे अध्यक्ष नारायण आदरणीय रवी शेठ हजारी आणि त्याचबरोबर चिंतामण शेठ हजारी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. शेवटचा एक बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलच बॅक आहे. लॉंग ऑफला फिल्डर यावेळेला पाहायला मिळतात. फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल आहे. थ्रो थोडासा वाईड आलाय. धाव आता पूर्ण होईल की नाही होणार अंपायरचा सिग्नल नाही, म्हणजे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ऑल डाव संपला. शेवटचं षटक प्रोडक्टिव्ह राहिलं. पहिल्या डावामध्ये 3 ओव्हर्स राहिल्या नारेनच्या, मात्र 1 षटक जे खोणीसीच्या नावावरती आर्यनने बनवल्या. 6 बॉलमध्ये 22 धावा बनलेल्या आहेत ईश्वर 11 खोणीसीच्या. टोटल 44 आणि 45 45 धावांचं लक्ष ठेवलंय ऋणव 11 नारेन संघासमोर. आपण जाऊया टॉस कडे. बाल विरुद्ध द्वारली या पुढचा सामना. इट्स ओव्हर टू यू. टॉस बॉक्स. थँक्यू.
मच्छिंद्रजी मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतो. सन्माननीय रतनजी मात्रे आपले मनपूर्वक स्वागत. टॉस इथे संपन्न केला जाईल. करणजी काळनसर इथे टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील. आज डायरेक्टली इथे मुलाखती नसतील कारण गती ही घ्यावीच लागेल. आदरणीय उद्योगपती किशोरजी जाधव साहेब द्वारली यांचा सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन रतनजी म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय उद्योगपती किशोरजी जाधव साहेब द्वारली यांचा सन्मान करावा. बजरंग दल अध्यक्ष आदरणीय रवी शेठ हजारी यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी साहेबांचा सत्कार देखील आपण लगेचच करणार आहोत. तुकारामजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. बजरंग दल अध्यक्ष आदरणीय रवी शेठ हजारी नारायण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले त्यांचे आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचबरोबर आदरणीय चिंतामण शेठ हजारी नारायण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन आमच्या तुकारामजी म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा देखील सन्मान करण्यात येईल. नारायण विरुद्ध ऋण 11 नारायण आणि त्यांच्या विरुद्ध ईश्वर 11 खोणी सी मध्ये सध्याची लढत आपण पाहतोय. जबरदस्त खेळ रंगला पहिल्याच इनिंग मध्ये. 3 ओव्हर राहिला नारायणच्या, मात्र शेवटचं षटक राहिलं खोणी सीच. आर्यनने बनवलेल्या 22 धावा पहिल्या डावामध्ये इम्पॅक्ट पाडून गेलेल्या आहेत. पाहूयात 45 चा चेस कसा असेल. या सन्मानाबरोबरच आपण वळणार आहोत या मॅचच्या दिशेने. सो ट्यू कॉम्बॉक्स ऐकूयात पुन्हा एकदा आवाज शिरवली रायगडचा आमच्या जवळचे मित्र रोशनजी पाटील सर यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच करणजी काळन. अगदी मॅच क्रमांक 2 कडे इथे लक्ष केंद्रित केले जातं. टीम खोणीसी विरोधात नारायण असा दमदार रुबाबदार आपला सामना पाहायला मिळतो. उत्तरार्धाच्या कालखंडाकडे इथे लक्ष वेधित केले जातं. अगदी लगोरी कशी खेळावी याचं ज्वलंत उदाहरणच या क्षेत्ररक्षकानं अंतिम टप्प्यामध्ये साध्य केलं. अगदी एकूण धावसंख्या आवश्यकता आहे अगदी 45 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम नारायणला. आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना अगदी खोणी सी हा संघ पाहतो. अगदी पहिल्या मॅच मध्ये टीम गुरवलीनं बाजी मारली. टीम खोणी ब संघाला परास्त केले, परंतु याच गावचा सी संघ आज 2 हात करतोय नारायण संघाविरोधात. नेक्स्ट बॉल अगली पेशकश ऑन ड्राईव्हचा हात देखना फटका इथे पराभूत केला जातो. खरा फिल्डिंग टीम खोणी सी संघाच्या माध्यमातून पाहू शकता आपण. आर्यन त्या ठिकाणी सज्ज होता, परंतु खराब फिल्डिंगच्या जोरावरती धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. अगदी 4 धावा. राम चिंतामण शेठ हजारी यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइज पाहायला मिळेल. लगातार 3 षटकार 1000 रुपयाचा धनादेश सुपूर्द केला जाईल, परंतु गोलंदाजाने इथे बाजी मारली आहे. गोलंदाजाचं नाव आहे अगदी साहिलनं एक वेगळी फाईल इथे ओपन केली आहे आणि साहिल टोबरेच्या माध्यमातून हे पहिलं सुयश इथे संपादन केलं जातं. पहिला ते धक्का
जाईल, कारण क्रिकेट रसिकांशिवाय स्पर्धा ही मजा नसते आणि तेच चित्र खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. एक चांगला असा शामियाना आज क्रिकेट रसिकांचा पाहायला मिळतो. अगदी मैदानाच्या सोफेर बाजूने प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. ये तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. अविरतपणे या स्पर्धेचा आपल्याला खेळ पाहायला मिळेल 24 तारखेपर्यंत. ओहो, प्रहार केला गुडघ्यांचा वापर करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक पाहतो. चांगला प्रयत्न होता. पुन्हा एकदा आर्यनच्या माध्यमातून चांगला प्रयत्न राहील. अंतिम टप्प्यापर्यंत त्यानं धावगती रोखली नाही आणि हे पाहता, परंतु तात्कालिक ते पाहायला मिळतो. चौकार क्रमांक 7 या पहिल्या रात्रीतील पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून. राईट मुहूर्त विकेट मारा केला, गुडघ्याचा वापर करत फटका खेळला गेला. अगदी स्वप्नील शेंद्रे स्वप्नपूर्ती करण्यासाठी दोन्ही संघ आज या क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये बलवान कार्य कोणत्या संघाचा असेल? व्हॉट अ शॉट! आजच्या रात्रीतील अविस्मरणीय अद्भुत हा फटका पाहतो. अगदी क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणारा फटका फलंदाज खेळतोय. नाव आहे स्वप्नील शेंद्रे, ऑन फायर. काय फटका होता! फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. क्रिकेटचं मादक सौंदर्य त्यानं प्रस्थापित केलंय. अगदी दमदार फटकेबाजी, एक नंबर शॉट मारलाय असे काही क्रिकेट रसिक म्हणतायत आणि त्याला दाद द्यायला हवी, कारण त्या दर्जाचा बाणा त्यानं आपल्या खेळीमध्ये साध्य केलाय. ज्या दर्जाचा फटका राहिला, सागरजी आता धाबे दणाणलेत. पूर्णपणे टीम मिटिंग घेणं भाग पडलं. सन अँड शाईन हा आपण फटका पाहिला. पूर्णपणे सूर्यकुमार स्टाईल फटका खेळत असताना फलंदाज स्वप्नील चंद्रच्या बाडमधून पाठोपाठ 2 धमाके. पहिल्यांदा पहिला षटकार नुकता आला आणि त्यानंतर पाहतो अगदी त्या जोमानं त्या जोशानं हे फटके अविरतपणे पाहतो. पहिल्यांदा पहिला चौकार, त्यानंतर षटकार. आता काहीसं कमबॅक राहिले आणि धावा पाहतो. धाव पुस्तकावरती पहिलं षटक हे अति वेगानं समाप्त होते आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचते नारायण. धावसंख्या धावपटलावरती 1 गडी बाद, फक्त धावा 16. इथे पाहायला मिळतात. जो प्रेक्षक राजा अगदी घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतो, सर्वांचं मी रोशन पाटील शिरवली मनपूर्वक स्वागत करतोय. अगदी 1 गडी बाद धावा पाहतो 16. क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा, याची देही याची डोला. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि हे आनंद पर्व पाहतो. पूर्णपणे विजय महोत्सव अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ साकार करणार? P1च्या पहिल्या षटका दरम्यान काहीशी दणक्यात सुरुवात झाली आहे. टीम नारायण संघाची बनवायच्यात. उत्तरार्धामध्ये 45 धावा कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली पाहतो. त्यानुसार खेळाची आखणी प्रत्येक संघाने करावी लागेल. परंतु गोलंदाजीच्या बोलवरती टीम खोणी सी संघाचा गोलंदाज येतोय आर्यन ठोंबरेचा वापर केलाय. ज्या आर्यन मध्ये खूप मोठी क्षमता आहे, पोटेन्शियल ठासून भरले. अशा हरवणारी खेळाडूला आता आपल्या सांघिक कोठ्यासाठी चांगलं असं कमबॅक हे सिद्ध करावं लागेल. समोर पाहायला मिळतो टीम नारायण संघाचा खेळाडू अमर पाटील. एक अजर रामर हा फटका खेळत असताना त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो. जय भोले सिक्सर. बोले अगदी आगीचे अगडंब उसळत आहेत. धाबा वेगानं, धाबा खोऱ्यानं इथे बनल्या जात आहेत. एकूण धाबा धाव पडल्यावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये 22 धाबा धाव पुस्तकावरती. अगदी पेशकश इथे रोखून धरले. अगदी समोरच्या दिशेने हा फटका खेळला. 2 धाबा होतील का? काहीशी शाशंका आहे. डायरेक्टली काम तमाम होऊ शकले असतं. एक चांगला प्रयत्नवादी राहिला मित्र म्हणेन हा क्षेत्ररक्षक आणि फिल्डिंगच्या जोरावरती नाईट स्पर्धेमध्ये सामने जिंकले जात आहेत हे ठाऊक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या षटका दरम्यान
काहीशी घातक फिल्डिंग पाहायला मिळते. अलीकडच्या चेंडूगणिक अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने लागलेली चपराक एखाद्याच्या कानशिलात लगवावी त्या दर्जाचा तो फटका होता, ज्यानं अगदी धावा वेगानं पुढे मार्गस्थ होतात. एक गडी बाद एकूण धावा 23. स्वप्नील खेळलो 3 चेंडू 12. अमर पाटील खेळतोय 2 चेंडू 7. सत्ता राखायची आहे आज या दोन्ही संघांना. परंतु अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल हे पाहावं लागेल. डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न होता, साहिल त्या ठिकाणी सज्ज होता. एक वेगळी फाईल त्याला ओपन करायची होती, परंतु डाउनलोडिंग काहीच चुकलं गेलं, कारण डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नवादी राहणं हे खूप गरजेचं असं म्हटलं जातं. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये, हे संत ज्ञानेश्वर माऊलीचं वाक्य आहे. आणि त्यानुसार खेळाची उत्पत्ती टीम खोणी सी संघाच्या माध्यमातून इथे केली जाते, परंतु अनहोनी स्टाईल सीमा रेषे नजीक चांगला साजेल संदेश साळुंकेच्या माध्यमातून हा झेल पकडला जातो. झटका क्रमांक 2. प्रतिष्ठान नावानं नावाजलेला जयगुल क्रिकेट संघ म्हात्रे पाड्याचा नावानं नावाजलेला ठाणे जिल्ह्यानं नाव गाजते म्हात्रे पाडा या संघाचा रायगड ठाण्यानं नाव गाजते रायगड ठाणे दोन्ही जिल्ह्यामध्ये संपूर्ण जय भोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा या संघाचा अविरतपणे आपण नाव पाहतो. अगदी रायगड ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भ्रमंती करणारा ठाणे जिल्ह्यातील अव्वल दर्जाचा हा आपल्याला संघ पाहतो. या संघासाठी अनेक पूर्णपणे पॅकर हे उतावलेले असतात मातेपाडा संघाची एंट्री टाकण्यासाठी. त्या जोग खेळ संपूर्ण मातेपाडा संघाचा पाहतो आणि हे यश हे संपूर्ण सर्व खेळाडूंचं पाहतो आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या क्रिकेट रसिकांचे कौतुक हे व्हायला हवं, कारण गावाची एकात्मता गावाची एकजूट कशी असावी हे इथे आल्यानंतर पाहायला मिळतं. संपूर्ण मातेपाडा वासियांच्या माध्यमातून एक चांगलं मैफिलीत वातावरण इथे प्रस्तावित केलं जातं. समीकरणाचा विचार केला तर 2 गडी बाद एकूण धावा 42 पर्यंत अंतिम टप्प्यामध्ये समीकरण मला पाहायला मिळेल. 14 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाचा सौदा कोण आखणार, कोण जिंकणार, कोण हरणार, अंतिम टप्प्यामध्ये रिझल्ट तुमच्या समोर येताना पाहायला मिळतील. एक्झिट पोल काय सांगताय ते याच्याकडे लक्ष केंद्रित केलं जात नाहीये, परंतु अंतिम टप्प्यामध्ये विजयावरती शिक्का मुहूर्त कोणता संघ करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. नारायण विरोधात खोणी सी हा आपल्याला सामना पाहायला मिळतो, परंतु या पुढील सामना पाहायला मिळेल द्वारली विरोधात भाल. एक कमाल धमाल मालामाल सामना. ओहो, प्रहार केल्या परंतु लेन मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या 1 न पुढे आकार घेईल. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो. एकूण धाव पटल अवधी 25. समीकरणामध्ये काहीशी तब्दिली पाहायला मिळेल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. इथे डॉट तर रॉयल थार्ड आहे टीम खोणी सी संघाचा. इथे एखादा मोठा फटका तर विजयाकडे पुन्हा एकदा चांगली वाटचाल पाहायला मिळेल टीम नारायण संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार केलाय. आगीचे आगडोंब उसळतायत आणि लांब लचक फटके या फलंदाजाच्या बॅटमधून येत आहेत. फलंदाज प्रेमनाथ हजारीच्या माध्यमातून ही दमदार कामगिरी. प्रतिष्ठान नावानं नावाजलेला जयगुल क्रिकेट संघ म्हात्रे पाड्याचा नावानं नावाजलेला ठाणे जिल्ह्यानं नाव गाजते म्हात्रे पाडा या संघाचा. अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं नाव गाजलं जाईल. सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या पदभारानं साकार होणारी ही आपण रॉयल स्पर्धा पाहतो आणि आलेल्या संपूर्ण क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. समीकरणामध्ये काहीशी तब्दिली आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय फटका खेळला रे हे नारायणकर सांगून देतात, कारण तो फटका खेळलाय फलंदाज प्रथमेश हजारेनं, कारण अलीकडचा प्रेमनाथ हजारेनं, कारण पहिला चेंडू डॉट खेळला होता आणि त्यानंतर प्रेमनाथ हजारेच्या माध्यमातून हा लाखात एक फटका राहिला षटकार. समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. एक दमदार लढतीचा आगाज पाहायला मिळतो आज या स्पर्धेमध्ये.
ओहो अगदी गुडघ्यांचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु रोखून धरले जाते. लेग बाईचा इशारा ऑफिशियल पंचांचा अगदी संकेत स्थळावरून पाहायला मिळतो. गोलंदाज आलाय बॉलिंग ट्रॅक वरती कुंदन मात्रे. क्रिकेटचं हे नंदनवन गाजवायचे. या षटका दरम्यान तीक्ष्ण धारदार बाणा राहिला तर मॅच मध्ये शिरकाव करण्याचे प्रयत्न तंतोतंत केले जातील कोणी सी संघाच्या माध्यमातून. कोणी ब हा संघ इथे परास्त झाला परंतु कोणी सी संघाला बाजी मारायची असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा इथे तंतोतंत करावी लागेल. अगली पेशकश हळूवार पद्धतीने अगदी 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्हचा हा देखना फटका आहे परंतु 2 धावा घेणं उचित नाही हे जाणलं हे ठाणलं आणि हे पाहता अगदी स्ट्रायकर फलंदाजाने नॉन स्ट्रायकर फलंदाजाने रोखले आणि रोखणं सुद्धा गरजेचं आहे. म्हटलं जातं बचेंगे तो लढेंगे हा रवैया काहीसा आजमावलाय आणि आता समीकरणामध्ये काहीसा चेंजेस पाहायला मिळेल. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 10 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रहार केलाय जाळ विणले षडयंत्र आखले. चांगला प्रयत्न होता परंतु झेल सुटलाय. चांगला प्रयत्न होता परंतु अंतिम टप्प्यामध्ये बॅकअप सुद्धा चांगलं राहिलं. झेल सोडताना पाहिलं आपण लाल कलर कॅप यशला यश प्राप्ती करणं गरजेचं होतं. बॅकअप साठी आपण शतरक्षक पाहिला आर्यन. अगदी जिथे चेंडू जातो तिथे आर्यनचा वावर पाहायला मिळतो. अगदी चित्तेची दौड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सांघिक कोटा आता पुढे अग्रेसर होताना पाहायला मिळेल. अगदी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते निश्चितच 36 धावा धाव पडायला बाधी आणि आता काहीसा मॅजिक आकडा पाहायला मिळतो. 9 चेंडू 9 हे समीकरण तीक्ष्ण धारदार बाणा पेशकश करावा लागेल. ओहो करतोय की काय ते केलंय. निर्धाव चेंडूची समाप्त आहे. चिंतामणी हजारे जय श्रीराम चिंतामणी हजारे यांच्या माध्यमातून ऐवाक्यासाठी 500 रुपये. क्रिकेट रसिक राजा सज्ज व्हा. अगदी एक झेल तुम्हाला 500 रुपये देऊन जाईल. ओहो रोखून धरण्याचा प्रयत्न परंतु लेन मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते आणि हे पाहता धावसंख्येची काहीशी आघाडी घेत असताना आपण नारिल संघाला पाहतो. 8 चेंडू 8 रॉयल ताट. या मॅच मध्ये काहीशी मजा पाहायला मिळते काहीसा ट्विस्ट पाहायला मिळतो. चेंडू डॉट येणं गरजेचं हे ठाणलं टीम खोनी संघाच्या प्रेक्षकांनी त्यानुसार इथे गोलंदाजीची आखणी केली जाते. अंतिम टप्प्यामध्ये मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो आणि हे पाहता अगदी नागमोडी वळण घेतोय. अगदी केळ्यासारखा हा चेंडू इथे पूर्णपणे वेगळं वळण घेत असताना निश्चितच डॉट बॉलची समाप्ती पाहतो. हा डॉट बॉल काहीसा दबाव छेडतो खोनी संघ नारिल संघाविरोधात. ओहो पूर्णपणे फटका बनवलाय. रूम बनवत हा फटका खेळलाय. एक जावे दे. अंतिम टप्प्यामध्ये मजा येईल कारण समीकरण पाहायला मिळेल 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक असेल हे आपण मैदान पाहतो. जय बोले अगदी शंकर देवतांच्या कृपा आशीर्वादाने या संपूर्ण गावाची बरकत पाहू शकता. क्रिकेट रसिक राजा पूर्णपणे कल्लोल करतोय आवाज देतोय पूर्णपणे मोटिवेट करण्याचा प्रयत्न. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता असे नजराने पूर्णपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहत असतो आपण स्टार स्पोर्टला परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचं आपण कौतुक करायला हवं. एक उत्तम दर्जाची उपाययोजना संपूर्ण मॅनेजमेंट टीमची आपण कौतुकाची फळी पाहतो. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अगदी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. या लढतीमध्ये सत्ता कोण गाजवेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज कोण राखेल नारेन की खोनीसी की नारेन. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. स्पीडली खेळायचे. अतिरिक्त वेळ हा छेडला जातो. पूर्णपणे मॅनेजमेंट टीम आम्हाला इथे अलर्ट करते कारण वेळेनुसार इनिंग ही समाप्त व्हायलाच हवी कारण यापुढील संघ सुद्धा आतुर आहेत सामना खेळण्यासाठी. यापुढील प्रेक्षणीय सामना द्वारली विरोधात भाल. एक कमालीचा सामना परंतु हा सामना काहीसा दमदार पाहायला मिळतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. पहिला
कहाणी में ट्विस्ट इथे झेल होणार का नाहीये दमदार फटका आवाज येत आहेत क्रिकेट रसिक राजा खुश होतोय आणि हा खुश करणारा बेधुंद फटका षटकार गडबड पाहायला मिळते गोलंदाज नितीन फुलोरे विरोधात पहिल्याच बॉल वरती हा पहिला दणका षटकार आणि अशा रीतीने सामना जिंकलाय टीम नारायण अगदी खेळाडू कक्ष मध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं